Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. We already started the first chapter, gravitation. The next point of this chapter is free fall. पुढचा पॉइंट आहे फ्री फॉल नावाचा. फ्री फॉल म्हणजे काय? फ्री म्हणजे मुक्तपणे म्हणतो आणि फॉल म्हणजे पडणं. म्हणजे एखादी वस्तू आपण जर मुक्तपणे सोडली तर त्याला फ्री फॉल असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, ही पेन मी सोडून दिली, ह्याला फ्री फॉल म्हणता येईल. पण मला सांगा, सोडून दिल्यानंतर ही कुठं गेली? पृथ्वीच्या सरफेसवरती गेली किंवा ह्या पोझिशनला गेली. तर इथं गेल्यानंतर ह्याच्यावरती कुठला फोर्स ॲक्ट झाला? करेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ह्या वस्तूला कुठे घेऊन गेला? पृथ्वीच्या सरफेसवरती. म्हणजे याला फ्री फॉल म्हणतात. मग फ्री फॉल म्हणजे काय? ज्या वेळेस वस्तू फ्रीली अशी सोडली जाते आणि त्याच्यावरती सोडल्यानंतर आपण काय होतं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावरती काम करते, त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. म्हणजेच व्हेनेवर ॲन ऑब्जेक्ट, ज्यावेळेस एखादी वस्तू, व्हेनेवर ॲन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड फ्री फॉल. म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय? एखादी वस्तू ज्यावेळेस फ्रीली, मुक्तपणे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडरमध्ये जर काय झाली, खाली पडली, तर त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. मी आता तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं. म्हणजे हा पेन माझ्या हातामध्ये, हा पेन माझ्या हातामध्ये, याचा अर्थ असा की ह्याची व्हेलॉसिटी किती आहे? सुरुवातीला 0 आहे. म्हणून आपण काय लिहितो? द व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी इन फ्री फॉल. इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? इनिशियल व्हेलॉसिटी इन फ्री फॉल इज 0. सुरुवातीची व्हेलॉसिटी किती असते? त्याची 0 असते. अँड इट इज गोज ऑन इन्क्रीजिंग. and it goes on increasing due to, कशामुळे असेल हो? ड्यू टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. आता या फ्री फॉलमध्ये गॅलिलिओ ह्या सायंटिस्टनी इन 1590मध्ये एक्सपेरिमेंटली हे प्रूफ करून दाखवलं. त्यांनी इटालियन सिटी ऑफ पिसामध्ये त्यांनी टॉवरवरती जाऊन, लिनिंग टॉवरवरती जाऊन काय केलं? 2 वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या मासचे काय केल्या वस्तू त्याच्यावरती काय केल्या? टॉवरवरून खाली सोडून दिल्या. समजा ह्या 2 वेगवेगळ्या वस्तू खाली सोडून दिल्या, दोन्हीचं मास वेगवेगळे, तर दोन्ही मात्र एकाच वेळेला पृथ्वीच्या सरफेसवरती पडतात, हे त्यांनी प्रूफ करून दाखवलं. दोन्ही एकाच वेळी काय होतात? पृथ्वीच्या सरफेसवरती येतात. म्हणजे 10 किलोग्रॅमची वस्तू आणि 1 किलोग्रॅमची वस्तू, ते म्हणतात की पृथ्वीच्या सरफेसवरती एकाच वेळेला पोचतात. पण त्यासाठी क्रायटेरिया आहे, दोन्ही मात्र एका सर्टन हाईटवरती, दोन्हीची हाईट सारखी पाहिजे आणि त्या सारख्या हाईटवरून ते सोडले तर एकाच वेळेला खाली येतात. का? तर त्याचं कारणच आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मग जर अशी कंडिशन आहे, तर ज्यावेळेस आपण वस्तू हवेतून खाली, हवेमध्ये सोडतो किंवा एखादी वस्तू वर पकडली आणि सोडून देतो, त्यावेळेस त्याला हवा विरोध करते किंवा एअर काय करते? अपोज करते. एअर फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करते. फ्रिक्शनल फोर्स हा व्हेलॉसिटीला अपोज करतो नेहमी. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर अपोजेस this free fall or opposes the motion of free fall. त्यानंतर बियॉन्ड फोर्सही याला अपोज करतो. पण जर 1 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅमची वस्तू घेतली, तर त्यासाठी अपोज करणारा हवेचा फोर्स हा निग्लिजिबल आहे. पण तेच आपण जर काय केलं, एक पीस घेतला, पंख घेतला आणि दुसऱ्या काय केलं, 10 किलोग्रॅमचा दगड घेतला, दोन्ही एका वेळेला खाली पोचणार नाहीत. का? तर त्याचं वजन हे त्या फ्रिक्शनल फोर्स जो आहे एअरचा, त्या मानाने त्याचं वजन त्या पीसचं खूप लहान आहे किंवा कमी आहे आणि त्याच्यामुळं काय होतं? तिथं विरोध आपल्याला त्याचा जाणवतो आणि त्यामुळं त्या फक्त 2 वस्तू एकाच वेळेला खाली पोचत नाहीत. मग फ्री फॉलमध्ये यूची मॅग्निट्यूड लिहितो आपण, यू इज इक्वल टू 0 इनिशियल व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
का तर त्या वस्तूवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते. जर आपण हेच कायनेमॅटिकल इक्वेशन फ्री फॉलच्या क्रायटेरियाने लिहायला गेलो तर कायनेमॅटिकल फर्स्ट इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी लिहितो. हेच आपल्याला फ्री फॉलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर कसं लिहावं लागेल, व्ही इज इक्वल टू यूची मॅग्निट्यूड 0, एच्या पोझिशनला जी लिहा, जी इंटू टी लिहावं लागेल फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. 1/2 ए टी स्क्वेअर तर काय लिहावं लागेल, यूची मॅग्निट्यूड 0 असल्यामुळं हा टोटल फॅक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल 0. देअरफॉर यस इज इक्वल टू काय येईल 1/2 फक्त एच्या पोझिशनला जी लिहून टाका, जी टी स्क्वेअर. त्यानंतर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय लिहितो आपण, फ्री फॉलमध्ये लिहायचं असेल तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a(s) where you have 0 magnitude. therefore v square is equal to काय येईल 2 एच्या पोझिशनला g into s. these are the 3 kinematical equations in free fall. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहिले. हे होतं म्हणजेच जर आपण एखादी वस्तू पृथ्वीच्या सरफेसवरून वर फेकली, हे खाली येणाऱ्या वस्तूसाठी आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लस जी लिहिली. आता वर जाणाऱ्या वस्तूसाठी काय लिहावं लागेल, मायनस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहावं लागेल. का, इट हॅज निगेटिव्ह साईन बिकॉज ऑफ इट्स डायरेक्शन. ही वेक्टर क्वांटिटी, जरी अपोजिट डायरेक्शनला लिहितो तर मायनस जी लिहावं लागेल. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वरती फेकतो त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय, निगेटिव्ह आहे. कारण की म्हणजे ह्याची जी डायरेक्शन आहे इन द डायरेक्शन ऑफ ऑपोजिट टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, म्हणजे जे क्षेत्र आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे जिथपर्यंत अप्लाय होतो त्या फील्डमध्येच मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट फिरतात. म्हणजे पृथ्वीच्या ह्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा त्याच्या प्रभावाखाली हे फिरतात. म्हणून ते सुद्धा दे आर इन फ्री फॉल. ते सुद्धा फ्री फॉलमध्येच मोडतात. हे होतं फ्री फॉलच्या बाबतीत. आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेट आणि मास म्हणजे काय किंवा दोन्हीमधला डिफरन्स, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलं व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. हे फ्री फॉलचे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला ते एक्सप्लेन करता येईल. आणि दीज आर द 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर द free fall. For more videos, like, share and subscribe my channel. Thanks for watching.